झी 24 तास एक पाऊल पुढे। कोकणामध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या कालपासून साधारणपणे पावसाने जोर धरलेला आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये संततधार सुरू आहे। मुंबई गोवा हायवेवर त्यामुळे वाहतूक संथ गतीने होते आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी भारत गोरेगावकर यांच्याकडून। भारत, सध्या काय स्थिती आहे? पाऊस सुरू आहे, रोहा शहरातही ठिकठिकाणी पाणी साचल्याचं समजतं आहे। वाहतुकीवर याचा परिणाम होतोय, काय अधिक माहिती आहे? सध्या काय स्थिती आहे? हेमाली, या ठिकाणी रायगडसह संपूर्ण कोकणात कालपासून पावसाने जोर धरलेला आहे। अतिशय मुसळधार अशी अतिवृष्टी काही भागामध्ये होते। आपण रोहामध्ये पाहिलं तर डोंगर माथ्यावरनं जो पाणी खाली उतरतोय त्या पाण्याचं नियोजन करण्यात आलेलं नाही आणि त्याचा फटका फार मोठ्या प्रमाणात रोहा शहराला बसलाय। अचानक बाजारपेठेमध्ये 1.5 ते 2 फुटापर्यंत संध्याकाळी पाणी आलं। अचानक आलेल्या पाण्यामुळे व्यापारी आणि घरात राहणाऱ्यांचे सुद्धा अतोनात हाल झाले। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरचं चित्र तर पळसल्यानंतर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेत, त्याच्यामध्ये पाणी साचलेले आहे आणि ज्या ठिकाणी चौपदरीकरणाचं काम सुरू आहे ते इतक्या निकृष्ट दर्जाचं आहे की मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती काही ठिकाणी 1.5 ते 2 फुटापर्यंत पाणी आहे। त्याच्यामुळे काही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली, काही ठिकाणची वाहतूक संथ गतीने सुरू आहे। नक्कीच तुम्ही रोह्यामधली परिस्थिती सांगितलेली आहे। पाण्याचा निचरा होण्यासाठी नियोजन व्यवस्थित नाही, याही बद्दल समजलं। रायगडमध्ये सध्या इतरत्र कसा पाऊस सुरू आहे आणि याचा काय परिणाम होतोय? रायगड जिल्ह्यामध्ये जर सरासरी आपण विचार केला या ठिकाणी तर दक्षिण रायगडमध्ये पावसाचा जोर सकाळपासून जास्त आहे, ज्याच्यामध्ये प्रामुख्याने महाड, श्रीवर्धन, नागोठणे। आता झी 24 तासच्या हाती जे वृत्त आलंय त्यानुसार नागोठणे नजीक एक इसम पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची बातमी आपल्यापर्यंत येते। या जो आपत्ती आराखडा आहे याचं नियोजन शून्य असा अभाव या रायगडमध्ये जाणवतोय आणि असंच पावसाची संततधार जर राहिली तर या ठिकाणी रोहा, महाड आणि नागोठणे या 3 शहरांना पुराचा फटका बसू शकतो। या 3 भागामध्ये सखल अशी परिस्थिती आहे। रायगडमधल्या सर्व नद्या आता दुथडी भरून वाहायला लागलेल्या आहेत। काही नद्यांनी धोक्याची पातळी गाठलेली आहे, त्यामुळे प्रशासनाने पुढील 24 तासात सुद्धा अतिवृष्टी होईल असा इशारा देऊन सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलेलं आहे। नक्की सतर्क राहण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलेलं आहे। रोह्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, तसंच मुंबई गोवा महामार्गावर पाणी येतं आहे, त्यामुळे वाहतुकीवर याचा परिणाम होतो आहे। जनजीवनावर कसा परिणाम होतोय रायगडमध्ये होत असलेल्या या पावसामुळे? नक्कीच या ठिकाणी हा जो पावसाचा जोर कायम राहिलाय त्याचा विशेष करून सर्वाधिक फटका जो बसतोय तो आता शेतकऱ्यांना पडतोय। कारण नुकताच आता काही भागांमध्ये लावणीला सुरुवात होते तर काही ठिकाणी लावणी जोर धरू पाहत आहे। मात्र पाणी मोठ्या प्रमाणात कुठल्याही मार्गाने नदीपर्यंत प्रवाहात पोहोचत नसल्यामुळे शेतीमध्ये पाणी साचायला लागलेलं आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसतो। याचा विपरीत परिणाम शेतीवरती आणि शेताच्या पिकावरती होऊ शकतो। हे नक्कीच याचा विपरीत परिणाम होऊ शकतो शेतीवर लवकरात लवकर पाण्याचा निचरा झाला नाही तर। धन्यवाद भारत, आपण दिलेल्या या सगळ्या माहितीबद्दल। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या जोरदार पाऊस होतो आहे। रोहा, नागोठणे यासारख्या ठिकाणांना तर पुराचाही धोका वर्तवला जातो आहे। त्याचबरोबर प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिलेला आहे। रायगडमध्ये अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे। आपण पाहू शकतो या फोटोच्या माध्यमातून रस्त्यावर, तसंच लोकांच्या घरांमध्ये, दुकानांमधून पाणी शिरलेलं आहे। तसंच शेतीला सुद्धा या जोरदार पावसाचा फटका बसू शकतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।